आझाद मैदानावरची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. मराठा आंदोलकांमध्ये असलेला उत्साह पहिल्या दिवसापासून म्हणजे 29 तारखेपासूनचा हा उत्साह आपण पाहतोय. आजचा हा चौथा दिवस आहे. मराठा आरक्षणासंदर्भातल्या घोषणा, मनोज जरांगे पाटील यांच्या नावासंदर्भातल्या घोषणा, पाटील पाटील अशा घोषणा, अशी सगळी दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर लाईव्ह पाहतोय. हातामध्ये भगवे शेले आहेत, भगवे गमचे आहेत आणि ते गोल फिरवत पाटील पाटील अशा घोषणा देणारे हे सगळे मराठा आंदोलक, मराठा तरुण आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. आजच्या चौथ्या दिवशी सुद्धा या आंदोलकांमध्ये उत्साह कायम आहे, ऊर्जा कायम आहे. मात्र असं असलं तरी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आपण पाणी सुद्धा सोडणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे या सगळ्या आंदोलकांमध्ये जसा उत्साह आहे, जशी ऊर्जा आहे, तसंच त्यांच्या मनामध्ये एक चिंतेची भावना सुद्धा असणार आहे. कारण मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावलेली आहे. काल रात्री त्यांची शुगर लेवल ही लो होती, त्यातच ते आजपासून पाणी सुद्धा बंद करतायत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्याविषयीची काळजी, या सगळ्या आंदोलकांच्या मनामध्ये असलेली ती काळजी सुद्धा, ती चिंता सुद्धा आता वाढलेली असेल हे निश्चित. दुसरीकडे आझाद मैदानाच्या बाहेरचा विचार करायचा झाला तर आझाद मैदानाच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक आहेत. आझाद मैदानाच्या आतमध्ये 5000 पेक्षा कमी, म्हणजे नियमांच्या आत जितके असतील तितकेच आंदोलक आझाद मैदानाच्या आतमध्ये आहेत. मात्र आझाद मैदानाच्या बाहेर सीएसएमटीचा परिसर असेल, मुंबई महानगरपालिकेचा परिसर असेल, या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक आहेत. काही घोषणाबाजी केली जाते, आपण एकदा ऐकूया. घोषणाबाजी केली जाते. एक मराठा लाख मराठा, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय अशी घोषणाबाजी केली जाते. आपले प्रतिनिधी पंकज दळवी फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण पंकज यांच्याशी बोलूया. पंकज, मोठा उत्साह, मोठी ऊर्जा अजूनही या आंदोलकांमध्ये कायम आहे. आजचा चौथा दिवस आहे आंदोलनाचा. मात्र दुसरीकडे जरांगेंच्या तब्येतीबद्दल काळजी सुद्धा असेल. काय नेमकं वातावरण आझाद मैदानावर? विशेष वातावरण आपण थेट बघतोय. आता ती उकळली जी आहे ती उंचावली जात आहेत, फिरवत आहेत, जातात धरून बोल आणि पाटील पाटील नावाच्या घोषणा ज्या आहेत ते दिल्या जातात. इथे आंदोलकर्त्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह जर का रिजनरेट करायचा असेल, त्यांच्यातला उत्साह वाढवायचा असेल तर अशा पद्धतीच्या घोषणा बहुतांश दिल्या जातात. आपण बघतो पहिला असून प्रत्येक जण हातामध्ये उकळणं घेऊन पाटील पाटील अशा घोषणा देत आहेत. आणि हाताची उकळणं जी आहे ती भजी उकळणं फिरवतात, दोन दोन वाटा इकडे फिरवतात. भगवे झेंडे जे तिथे काढल्यानंतर तिथे संख्येने लोक जी आहेत ते आझाद मैदानात उपस्थित आहेत. आणि या सगळ्यांचं एक चार्जिंग पॉईंट म्हणजे गळ्यातलं उकळणं हातात घेऊन दोन फिरून पाटील पाटील नावाचा जयघोष करायचा झाला आहे. इकडच्या जमलेल्या कार्यकर्त्यांचं एक चार्जिंग पॉईंट तुमच्या थेट दृश्य आपण बघतो. पाटील पाटील म्हणजे जे हातात उकळणी फिरवतात हजारो लोक जी आहेत ती आझाद मैदानात जमलेली होती. ह्या दृश्यामध्ये आपण थेट दृश्य दाखवतोय. तसेच आंदोलक जे आक्रमक होऊ नयेत म्हणून कार्यकर्ते जे आहेत ते पुढे कडे बनवून आंदोलकांना दिल्याचे बॅरिकेडचा मान ठेवण्याचा प्रयत्न करतात. आणि एक नियोजनबद्ध पद्धतीने इथे जे आहे ते काम करताना लोक दिसत आहेत. आपण बघतो पाटील पाटील नावाच्या गोष्ट द्यायला लावलेलं आहे. आपण आणखी काही दृश्य दाखवलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाचे एक वयस्कर दुरस्त आहे. एक कुस्तीमध्ये ज्याप्रमाणे दंड ठोकतात त्याप्रमाणे दंड ठोकताना आपल्याला इथे पाहायला मिळतो. वयस्कर दुरस्त आहेत ज्या पद्धतीने कुस्ती दंड ठोकतात. गळ्यामध्ये उकळ आहे आणि छोटा तुम्ही मार्गेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा दिवस आहे. आंदोलक जे आहेत ते पाटील पाटील नावाचं जे घोषणा देत आहेत यासोबतच जरांगे पाटील एक नंबर आहे. इकडचे सगळ्यात लोकांचं आवडतं गाणं जे आहे ते आपण म्हणू शकतो. जरांगे पाटील एक नंबर गाणं लावलं की कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने नाट्याने लागतात. जयदेश्वराव थेट दृश्य मुंबईच्या आझाद मैदानातली दृश्य आपण स्वच्छतेने दाखवतो. एका जल्लोष जो आहे तो आझाद मैदानात 3 वाजता आपल्याला पाहायला मिळतो. भरपूर आज इथे चौथा दिवस आहे. या दिवशी इथे सुरू असताना जरांगे पाटील यांच्या पद्धतीची सुद्धा काळजी जी आहे ती घेतली होते. त्यासोबतच सरकार ज्या पद्धतीने या बाबतीमध्ये लक्ष घालते वाटाघाटी ज्या आहेत त्या किती होत आहेत का या गोष्टी सुद्धा तुम्हाला काही वेळासाठी थांबवतो.
ब्रॅकेटच्या पाठीमागचे जय शिवराय. ज्यांना ब्रॅकेटच्या पाठीमागचे ज्यांना कान आहे आणि जे शिवप्रभूचे भक्त आहेत त्यांनी खाली बसा.